ऊर्जा प्रकल्प लक्ष्य कराल तर होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करून टाकू. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचा इशारा. युद्धाचा वाईन उद्योगाला फटका. युद्धामुळे कच्च्या मालाची आयात बंद. गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल्स बंद असल्यामुळे विक्रीवरही परिणाम. गॅस तुटवड्याचा छत्रपती संभाजीनगरात रिक्षांना फटका. अनेक गॅस पंपावर 2.5 ते 3 किलोमीटरपर्यंत रिक्षाच्या रांगा. गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांचे हाल. नागपूरमध्ये वंचित काँग्रेस आणि समविचारी पक्षांचं आंदोलन. संविधान चौक ते संघ मुख्यालयापर्यंत मोर्चा. प्रकाश आंबेडकर, हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार. उद्धव ठाकरेंसह 9 जणांचा विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार. आज सभागृहात निरोप समारंभ होणार. 13 मे रोजी आमदारकीची टर्म पूर्ण होणार. मनसेचे नेते आणि पदाधिकाऱ्यांची आज शिवतीर्थवर महत्त्वाची बैठक. पक्ष संघटनेमधल्या बदलांसंदर्भात सविस्तर चर्चा होण्याची शक्यता. शरद पवारांकडून महाविकास आघाडीच्या आमदारांसोबत डिनर डिप्लोमसीचं आयोजन. राज्यसभेसाठी मदत केल्याबद्दल आज जेवणाचा बेत. काही राजकीय चर्चा होणार का याकडे लक्ष. 1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार. जन्माशी संबंधित कागदपत्र सादर करावी लागणार. केंद्र सरकारकडून पॅन कार्डच्या नियमात बदल. हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी. 4-3 न महेंद्र गायकवाडवर विजय. डबल महाराष्ट्र केसरी सदगीरनं उंचावली मानाची चांदीची गदा. हर्षवर्धनला सरकारी नोकरी द्या. डबल केसरी हर्षवर्धन सदगीरच्या वडिलांची मागणी. लाडकी बहीण योजनेमधल्या लाभार्थ्यांची पडताळणीसाठी आता 10 दिवस शिल्लक. 31 मार्चपर्यंत अंतिम यादी निश्चित करणार. पडताळणीमध्ये लाभार्थ्यांची संख्या कमी होणार. महाराष्ट्रावर निसर्गाचा डबल अटॅक. मुंबईसह कोकणामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज. मराठवाड्यावर अवकाळी पावसाचं संकट. मराठवाड्यामध्ये बुधवारपर्यंत पावसाचा इशारा. लातूर, धाराशिवला पावसाचा फटका. वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. सिंधुदुर्गामध्ये आंबा बागायतदारांचं आज आंदोलन. पोलिसांकडून दडपशाही सुरू. कारवाई झाली तरी आंदोलन करणारच. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा इशारा. खाऊ देण्याच्या आमिषानं 9 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी. 59 वर्षाच्या नराधमाला गावकऱ्यांकडून अटक. सांगलीच्या शिक्षण संस्था चालकाच्या खुनाचं गूढ उकललं. पार्किंगच्या वादातून अल्पवयीन मुलाकडून संजय परासपेंची हत्या. अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात. तरुणीला पळून नेत तिच्यावर अत्याचार. लग्नाचा आमिष दाखवून तरुणीला पळवलं. हिंगोलीच्या सेनगाव मधली घटना. आरोपीसह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल.